आजच्या भागामध्ये जेवल्यानंतर जर या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमची पोटावरची चरबी आणि वजन कमी होईल. तर सगळ्यात पहिलं म्हणजे जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये असं मी सांगितलं होतं. तर या उन्हाळ्यामध्ये जेवल्यानंतर लगेचच तुम्ही ताक पिऊ शकता, त्यामुळे तुमची चरबी कमी व्हायला मदत होईल. पाणी प्यायचं असेल तर जेवणाच्या मध्ये मध्ये प्या किंवा जेवल्यानंतर 45 मिनिटांनंतर प्या. दुसरी गोष्ट म्हणजे जेवल्यानंतर, दुपारच्या जेवल्यानंतर तुम्ही वज्रासनात जरूर बसा. वज्रासनात बसल्यामुळे ते क्रिया सुधारेल आणि त्यामुळे पोटावरची चरबी आणि वजन कमी करण्यासाठी वज्रासन एक उत्तम आसन आहे. त्याचबरोबर रात्रीच्या जेवल्यानंतर तुम्ही शतपावले करायला विसरू नका. जेवल्यानंतर 100 पावलं सावकाश जर चालले तर नक्कीच तुमची चयापचय क्रिया बूस्ट होते आणि रात्रीच्या जेवल्यानंतर विशेष करून हे गरजेचं आहे. जेवण आणि झोप यामध्ये 2 तासाचं अंतर ठेवा, त्यामुळे देखील चरबी वाढणार नाही आहे, ती कमी व्हायला मदत होईल. त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे जेवल्यानंतर फळं खाऊ नका असं मी सांगितलं होतं. तर जेवल्यानंतर आवर्जून तुम्ही आल्याचा तुकडा जर चावून चावून खाल्ला तर त्यामुळे तुमची चरबी वितळायला मदत होईल, कारण आलं हे उत्तम पाचक आहे. जर फॅट कटर ड्रिंक तुम्हाला घ्यायचं असेल तर जेवल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने तुम्हाला घ्यायचं आहे. तर सगळ्यात बेस्ट फॅट कटर ड्रिंक जे जेवल्यानंतर तुम्हाला घेता येईल ते म्हणजे बडीशेपचं पाणी. तर दुपारच्या जेवल्यानंतर आवर्जून बडीशेपचं पाणी घ्या, ज्यामुळे तुमची पोटावरची चरबी कमी होईल. थँक्यू.